वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन IAS. आपले जे अंडर करंटच्या सिरीज आहेत त्याच्यामध्ये आपण आपलं 6 लेक्चर आज घेत आहोत. तर आपल्या अंडर करंटच्या सिरीजमध्ये आपण GS3चा जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटी, ठीक आहे. तर याच्यामधले करंट अफेअर्स आणि त्याचं ब्रीफ डिस्कशन, तर त्याचा अप्रोच, त्याचे ऑब्जेक्टिव्स, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करत असतो. तर आजचा जो काही आपला टॉपिक आहे डिस्कशनचा तो म्हणजे की चीता इंट्रोडक्शन, ठीक आहे. तर गेल्या 1-2 महिन्यापूर्वी चीता इंट्रोडक्शनचा जो काही प्रोजेक्ट झाला तर त्याच्याबद्दल आज आपण ब्रीफमध्ये डिस्कस करणार आहोत. कारण सब्जेक्टिव्ह जो काही आपल्याला पॅटर्न दिलेला आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये कन्झर्वेशन म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्ही सिलेबस पाहिला असेल तर त्या सिलेबसचा पहिलाच जो काही पॉईंट आहे तो सांगतो आपल्याला कन्झर्वेशनबद्दल. म्हणजे आपल्या आजूबाजूला जी बायोडायव्हर्सिटी आहे, फ्लोरा फोना आहे, तर त्याचा कन्झर्वेशन हा काय आपला प्राईम इम्पॉर्टन्सचा मुद्दा आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटबद्दल आपण जे आपलं हिमालयाचा जो काही व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये की आपण हिमालयन टुरिझम त्याचे होणारे इफेक्ट्स डिस्कस केले होते. त्याच्यानंतर पोल्युशन आणि डिग्रेडेशन, तर याच्याबद्दल आपण जे काही पोल्युशन बॅन, दॅट इज सिंगल यूज प्लास्टिक बॅनचा जो काही व्हिडिओ येणार आहे आपला, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर असे काही मुद्दे, तर त्यातला आज आहे चीता इंट्रोडक्शन जो की कन्झर्वेशनच्या अंडर येतो. तर त्याच्याबद्दल थोडंसं बघूया. तर बघा की द चीताज आर हिअर मीट द 8 बिग कॅट्स ऑफ इंडिया, ठीक आहे. तर चीता इंट्रोडक्शन जी काही आफ्रिकेमधली एक कंट्री आहे नाम्बिया, तिथून आपण काय केलेले आहेत 5 चीताज इथे इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर पहिलं बघूया की बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन काय आहे किंवा बायोडायव्हर्सिटी थोडक्यात काय, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय. तर बघा की व्हरायटी ऑफ लाईफ ऑन द अर्थ, म्हणजे आपण जिथे राहतो तिथे खूप साऱ्या व्हरायटीज ऑफ लाईफ आहे, ठीक आहे. म्हणजे आपण मायक्रोस्कोपिक फ्लोराफोना, मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्सपासून जे की युनिसेल्युलर आहेत आणि आपण मल्टीसेल्युलर म्हणजे आपल्यासारखा डेव्हलप कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम इथे राहतो. तर याची जी काही डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला भेटते एकाच लाईफ ऑन अर्थ, ठीक आहे, म्हणजे एकाच अर्थवरती, तर दॅट इज व्हरायटी ऑफ लाईफ ऑन अर्थ. इट इन्क्लूड्स ऑर्गॅनिझम, स्पीसीज अँड पॉप्युलेशन. म्हणजे एक सिंगल ऑर्गॅनिझम किंवा त्यांच्यामध्ये काही स्पीसीज आहेत, ठीक आहे, तर त्या आणि त्यांचं पॉप्युलेशन, तर या सगळ्यांचा इथे काय केलं जातो, इथे मोजणी केली जाते. त्यानंतर बघा कॉम्प्लेक्स असेंब्लेज, म्हणजे काय की ऑर्गॅनिझम जर एन्व्हायरमेंटमध्ये राहतात तर त्यांचं इंटरॅक्शन त्या एन्व्हायरमेंटसोबत किंवा ज्या हॅबिटॅटमध्ये ते राहतात तर त्या हॅबिटॅटसोबत कसं होतं, ठीक आहे. तर इंटरॅक्शन ऑफ आणि इंटरॅक्शन असेंब्लेज अँड कम्युनिटीज ऑफ इकोसिस्टम इन दॅर इंटरॅक्शन विदिन द एन्व्हायरमेंट. तर यालाच काय म्हटलं जातं, बायोडायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. दीज आर as the variability among the living organisms from all the sources include terrestrial, marine and other aquatic ecosystems and ecological complex of which they are part of. म्हणजे फक्त आपण म्हणतो की टेरेस्ट्रियल नाही तर काय की टेरेस्ट्रियल आहे, मरीन आहे, ॲक्वॅटिक आहे, एरियल लाईफ आहे. तर या सगळ्यांचं जे काही इंटरॅक्शन आहे, असेंब्लेज आहे, तर त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स, आता कॉम्प्लेक्सिटीज म्हणजे आपण बघतो की फूड वेब आणि फूड चेननी काय आहेत, आपण एकमेकांना इंटरलिंक्ड आहेत. तर ज्या काही अशा गोष्टी आहेत तर त्या एन्व्हायरमेंट इकॉलॉजीमध्ये आपण स्टडी करतो. त्यानंतर बघा बायोडायव्हर्सिटी आपण म्हणतो तर बायोडायव्हर्सिटी असते 3 प्रकारची किंवा 3 लेवल्सची म्हणू आपण. तर त्याच्यामध्ये आहे जेनेटिक, स्पीसीज आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी, ठीक आहे. जेनेटिक्स, तर जेनेटिक डायव्हर्सिटी, तर बघा आपल्याला नावातच समजतं की जेनेटिक म्हणजे ॲनिमल जरी एकच असला, म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग्स घ्या किंवा दुसरा एखादा ॲनिमल आहे, त्याच्यामध्ये जेनेटिक त्याचा एक मेकअप आहे, ठीक आहे. तर तो मेकअप काय आहे, तो त्याच्या लेवलवरती वेगळा आहे. आपण सुद्धा प्रत्येकजण एकमेकांपासून वेगळे दिसतो, ठीक आहे, वेगळे आहोत. तर हे याचा जो काही सिग्निफिकन्स आहे तो काय आहे की जेनेटिक डायव्हर्सिटी आहे याच्यामध्ये, ठीक आहे. द डिफरन्स इन DNA कंटेंट अमॉंग द इंडिव्हिज्युअल्स विदिन द स्पीसीज अँड द पॉप्युलेशन, ठीक आहे. विदिन द स्पीसीज म्हणजे एकाच स्पीसीजमध्ये जे काही जेनेटिक मेकअप, त्याची जी काही व्हेरिएबिलिटी आहे ती म्हणजे इथे येते जेनेटिक डिफरन्स, ठीक आहे. त्यानंतर नंबर ऑफ स्पीसीजमध्ये काय की नंबर अँड व्हरायटी ऑफ स्पीसीज इन द वर्ल्ड इन अ पर्टिक्युलर एरिया. म्हणजे आपण एखादा हॉटस्पॉट घेतला जसं की वेस्टर्न घाट्स आहेत, तर वेस्टर्न घाट्समध्ये जे काही स्पीसीज आहेत त्यांच्यामधली डायव्हर्सिटी. त्याच्यानंतर इथे आहे इकोसिस्टम डायव्हर्सिटी, तर ही सगळ्यात लार्ज आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ अँड व्हरायटी ऑफ इकोसिस्टम्स विदिन द हॅबिटॅट इन द गिवन रिजन, दॅट इज रेन फॉरेस्ट, कॉर्नफिल्ड्स, ठीक आहे. म्हणजे
एकाच रिजनमध्ये वेगवेगळ्या इकोसिस्टम्समध्ये वेगवेगळ्या इकोसिस्टम्स एकत्र येतात. जसं की आपण म्हटलं की वेटलँड्समध्ये काय की टेरिस्ट्रियल आणि जे काही ॲक्वॅटिक लाईफ आहे तर त्यांचं जे काही ट्रान्झिशन आहे, इथे जे ट्रान्झिशन आपल्याला पाहायला भेटतं तर दॅट इज इकोसिस्टम डायव्हर्सिटी, किंवा इथे जी डायव्हर्सिटी असते ती इकोसिस्टम डायव्हर्सिटी असते. ठीक आहे. तर बघा, आपण चीता रिइंट्रोडक्शन बद्दल जे बघतोय तर आधी आपण समजून घेऊया की चीता आपण रिइंट्रोड्यूस करतोय तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे जे चीताज होते ते एक्सटिंक्ट का झाले. ठीक आहे, एक्सटिंक्ट झाले म्हणून आपण त्यांना काय करतोय, परत रिइंट्रोड्यूस करतोय. तर कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉस, तर त्याचे काय कॉजेस आहेत की ऑकर्स विदिन द इदर पर्टिक्युलर स्पीसीज. ठीक आहे, म्हणजे एक पर्टिक्युलर स्पीसीज जेव्हा नष्ट होते किंवा एखादी स्पीसीज किंवा तिचा जो काही हॅबिटॅक्ट आहे तो जेव्हा तिथे डिस्टर्ब केला जातो तर ती स्पीसीजसुद्धा काय होते, तिथे ती डिस्ट्रॉय होते. फॉर एक्झाम्पल की फॉरेस्ट फायर, फॉरेस्टमध्ये जर आग लागली किंवा फॉरेस्ट फायर झाले तर तिथे काय होतं, तिथे जे काही राहणारी स्पीसीज आहे तिचा तो हॅबिटॅक्ट होता त्याच्यामुळे ती डिस्ट्रॉय झाली आणि मग ती तिथे सर्वाईव्ह करू शकत नाही म्हणून ती स्पीसीज पण काय झाली, इथे लॉस झालेली आहे. ठीक आहे. तर वेन अ पर्टिक्युलर स्पीसीज इज डिस्ट्रॉइड और द हॅबिटॅक्ट इसेन्शियल फॉर द सर्वायवल इज डॅमेज्ड. ठीक आहे. त्यानंतर बघा, एक्सप्लॉयटेड फॉर इकॉनॉमिक गेन्स, हंटेड ॲज अ स्पोर्ट ऑर फूड. आता आपण बघतो की पोचिंग, इलिगल पोचिंग आणि हंटिंगच्या खूप साऱ्या केसेस पाहायला भेटतात. त्याच्यानंतर इकॉनॉमिक गेन म्हणजे काही ॲनिमल्स आणि काही प्लांट्सला, ठीक आहे, स्पेशली ॲनिमल्सला त्यांचे स्किन, त्यांचे जे काही बोन्स आहेत, ठीक आहे, तर अशा गोष्टींना इकॉनॉमिक गेन म्हणजे काय की मेडिसिनल गेनसाठी, सेलिंगसाठी, ठीक आहे, तर अशा गेनसाठी त्यांना काय केलं जातं, हंट केलं जातं. तर तेव्हा पण स्पीसीज काय होते, लॉस होते. आणि हंटिंग ॲज अ स्पोर्ट, तर आपण पहिलं जे काही प्रीहिस्टॉरिक एरा होता किंवा आपण म्हणू की हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जर आपण चेक केलं तर तिथे जे काही आपले राजे राजवाडे होते तर तिथे हंटिंग जे काही आहे ते जास्तीत जास्त केलं जायचं. तर त्या काळात आहे की तसं हंटिंग ॲज अ स्पोर्ट किंवा एक शौक म्हणून पाहिला जायचा. तर तिथे तेव्हा इथे हॅबिटॅक्ट लॉस होतो आणि फूड म्हणजे काय की सर्वायवलसाठी फूड म्हणून जेव्हा आपण त्यांना हंट करतो इथे काय होते, बायोडायव्हर्सिटी लॉस होतो आपला. त्यानंतर बघा की एन्व्हायरमेंटल रिझन्स, तर अँथ्रोपोजेनिक झाले. त्यानंतर एन्व्हायरमेंटल रिझन्स काय आहेत की इकोलॉजिकल सबस्टिट्यूशन आहे. त्यानंतर बायोलॉजिकल फॅक्टर्स आणि पॅथॉलॉजिकल कॉजेस विच कॅन बी कॉज्ड ईदर बाय नेचर ऑर मॅन. ठीक आहे, म्हणजे ते काय की नॅचरल किंवा अँथ्रोपोजेनिक कॉजेस असू शकतात ज्याच्यामध्ये की काय की पॅथॉलॉजिकल कॉज असू शकतो. इकोलॉजिकल म्हणजे एखादी नॅचरल डिझास्टर कॉज झाला, ठीक आहे, अर्थक्वेक कॉज झाला, फ्लड्स आले तर तेव्हा लॉस होऊ शकतो. किंवा अँथ्रोपोजेनिकमध्ये काय की पोल्युशन वाढलेलं आहे त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटीवरती इम्पॅक्ट होत आहे. त्याच्यानंतर पॅथॉलॉजिकल म्हणजे एखादा डिसीज, जसं आपण आत्ता पाहिलं न्यूजमध्ये की लंपी डिसीज जो होता, ठीक आहे, तर त्यानं काय केलं की जे काही कॅटल होतं आपलं म्हणजे काऊज, बफेलोज, तर त्याला खूप जास्त हार्म केली, त्यांची संख्या काय झाली, तिथे कमी झाली. ठीक आहे, तर मॉर्टॅलिटी रेट वाढला. तर पॅथॉलॉजिकल कॉजेस पण असू शकतात. तर अशा काही गोष्टींमुळे काय इथे काय होतं की बायोडायव्हर्सिटी लॉस होतं. त्याच्यामध्ये हॅबिटॅक्ट लॉस आहे. ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणजे एखाद्या स्पीसीजला आपण ओव्हर एक्सप्लॉइट करतो. त्याचं एक्झाम्पल फिश म्हणजे आपण पहिलं फिशिंग कसं व्हायचं की फिशरमॅन जाऊन फिशिंग करायचे, पण आता मेकॅनाइज्ड फिशिंग आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय की मशीन्सचा वापर करून जे काही आपण एक आठवड्यात एका महिन्यात फिशिंग करायचं तिथे एखाद्या तासात फिशिंग केलं जातं. तर ओव्हर एक्सप्लॉइट केलं जातं आहे नॅचरल रिसोर्सेसला. त्यानंतर इन्व्हायझिव्ह स्पीसीज म्हणजे एखादी स्पीसीज आहे ती तिथे नव्हती पण ती इंट्रूड झाली आणि त्याच्यामुळे जो नॅचरल किंवा तिथे जी प्रेझेंट स्पीसीज होती ॲनिमल्सची किंवा प्लांट्सची तर ती डिस्टर्ब झाली. त्याच्यानंतर पोल्युशन, ठीक आहे, आपण आत्ताच डिस्कस केलं की आपल्या अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज जी की सगळ्यात घातक आहे म्हणजे पोल्युशन, तर पोल्युशनमुळे इथे लॉस होत आहे. त्यानंतर बघा की आता कन्झर्वेशन, आपण पाहतो की बायोडायव्हर्सिटी लॉस होत आहे तर त्याच्या कन्झर्वेशनसाठी काय केलेलं आहे आपण 2002चा एक ॲक्ट आहे त्याच्यामध्ये तिन्ही लेवल्स म्हणजे नॅशनल लेवलवरती, स्टेट लेवलवरती आणि लोकल लेवलवरती किंवा आपण त्याला ग्रासरूट लेवलवरती म्हणूया की ही जी अथॉरिटी आहे ती कन्झर्वेशनसाठी काम करते. तर इट वॉज एनॅक्टेड
The act was enacted in 2002. It aims at conservation of the biological resources, managing and sustainable use of enabling fair and equitable sharing benefits. म्हणजे काय की सस्टेनेबल यूज करायचं आहे. सस्टेनेबल यूज म्हणजे की आपल्या येणाऱ्या जनरेशन्सला सुद्धा ते रिसोर्सेस वापरता यावेत आणि ओव्हर एक्सप्लॉयटेशन न करता किंवा त्याच्यावरती ताण न येता आजही आपण आपले रिक्वायरमेंट्स फुलफिल करावे. ठीक आहे, तर हे सस्टेनेबल यूज आणि त्याचे जे बेनिफिट्स आहेत तर ते इक्वल शेअरिंग असावेत. त्याचं याच्यासाठी काय आहे, हा लॉ आहे. ठीक आहे, तर हा बायोडायव्हर्सिटी ॲक्ट 2002चा आहे. त्यानंतर की द ॲक्ट इन्व्हेज द 3 टायर स्ट्रक्चर. आत्ताच आपण म्हटलं की नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला आणि काय आहे की लोकल लेवलला जे आहे ते ह्या बायोडायव्हर्सिटी ॲक्ट काय करतो, इथे एनॅक्ट झालेला आहे. ठीक आहे, तर चितार इंट्रोडक्शन प्रोजेक्टबद्दल आपण बघूया आता 2 मिनटं की चितार इंट्रोडक्शन झालेलं आहे तर ते कुठे झालं आहे. पहिलं आपण लोकेशन समजून घेऊ. तर लोकेशन इंडियामध्ये मध्य प्रदेशमध्ये जे क्युनो नॅशनल पार्क आहे, द नॉर्दर्न रिजन ऑफ मध्य प्रदेश, दॅट इज क्युनो नॅशनल पार्क, तर तिथे काय केलेलं आहे, यांना रिइंट्रोड्यूस केलेलं आहे. ठीक आहे, तर बघून घ्या की वाईल्ड आफ्रिकन चीताज. ठीक आहे, 5 फीमेल आणि 3 मेल जे आहेत ते इथे काय केलेले आहेत, नाम्बिया या कंट्रीतनं रिइंट्रोड्यूस केलेला आहे. तर हा पहिला इंटरकॉन्टिनेंटल रिइंट्रोडक्शनचा प्रोजेक्ट होता. ठीक आहे, पहिला इंटरकॉन्टिनेंटल म्हणजे काय की 2 कॉन्टिनेंट्समधला पहिला प्रोजेक्ट होता जिथे की काय केलेला आहे, वर्ल्ड्स फर्स्ट इंटरकॉन्टिनेंटल लार्ज कार्निवरस ट्रान्सलोकेशन प्रोजेक्ट. ठीक आहे, ट्रान्सलोकेशनचा पहिला प्रोजेक्ट होता हा. तर मध्य प्रदेशमध्ये जे काही क्युनो नॅशनल पार्क आहे तिथे काय केलेलं आहे, इथे याला इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर चीताज आर द ओनली लार्ज वाइल्ड मॅमेलियन स्पीसीज दॅट वर एक्सटिंक्ट सिन्स इंडियाज इंडिपेंडन्स इन 1947. ठीक आहे, म्हणजे हे क्वेश्चन्स आपल्याला जर MPSCचे प्रिलिम्सचे पेपर्स पाहिले असतील तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन कमीत कमी 3 ते 4 वेळा येऊन गेलेला आहे की खालीलपैकी कुठली स्पीसीज जी आहे ती इथे एक्सटिंक्ट झालेली आहे. ठीक आहे, तर चीता ही त्याच्यातली स्पीसीज आहे. तर हा मुद्दा परत विचारला जाऊ शकतो आपल्या एक्झाम्सला की कुठली इंट्रोड्यूस केलेली आहे किंवा कुठे इंट्रोड्यूस केलेली आहे किंवा कुठून रिइंट्रोड्यूस केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा टॉपिक थोडासा इम्पॉर्टन्स आहे की 1952मध्ये एक्सटिंक्ट झालं होतं. ठीक आहे, त्यानंतर बघा नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी. तर दिस अथॉरिटी ही जी अथॉरिटी आहे ती सध्या चर्चेत आहे कारण जो प्रोजेक्ट टायगर आहे त्याला 2023मध्ये 50 इयर्स कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, 2023मध्ये. त्यामुळे ही अथॉरिटी काय आहे, इथे चर्चेत आहे. दॅट इज नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी इज अ एपेक्स ऑर इज द नोडल एजन्सी फॉर फंडिंग, सुपरवायझिंग अँड हँड होल्डिंग ऑफ द प्रोजेक्ट. म्हणजे हा जो काही रिइंट्रोडक्शनचा प्रोजेक्ट आहे चीता रिइंट्रोडक्शनचा, तर त्याचं जे काही मॅनेजमेंट आहे, फंडिंग आहे, हँड होल्डिंग आहे, सुपरविजन आहे, तर या सगळ्या गोष्टींची जी काळजी घेते त्याची अपेक्स बॉडी किंवा नोडल जी काही एजन्सी आहे, बॉडी आहे, ती आहे नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी. ठीक आहे, त्यानंतर बघा की हिस्ट्री म्हणजे आपली जर्नी कशी होती की आपण रिइंट्रोडक्शन 22मध्ये केलं पण आपण प्रयत्न कधीपासून करत होतो. तर 1947मध्ये जे होतं ते लास्ट छत्तीसगडमध्ये काय केलं होतं, आपल्याला लास्ट चीता स्पॉट झाला होता इथे रिपोर्टेड इन छत्तीसगड. त्यानंतर 52मध्ये डिक्लेअर केलं होतं की एक्सटिंक्ट फ्रॉम इंडिया. ठीक आहे, 52मध्ये. त्यानंतर 2002मध्ये काय केलं होतं, वाईल्ड ट्रस्ट ऑफ इंडिया कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीनी प्लॅन केला होता रिइंट्रोड्यूस करायचा. 2022मध्ये सुप्रीम कोर्टने ग्रीन सिग्नल दिला होता या प्रोजेक्टसाठी. त्यानंतर Jan 22मध्ये काय केलं होतं की जे ॲक्शन प्लॅन आहे तो इथे इंट्रोड्यूस केला. जुलै 22मध्ये काय केलं की मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केलं होतं आफ्रिकन चीता इंट्रोड्यूस करण्यासाठी नाम्बिया या कंट्रीसोबत. आणि फायनली सप्टेंबर 22मध्ये आपण काय केलं की 8 चीताज म्हणजे काय की 5 फीमेल प्लस 3 मेल चीताज जे आहेत ते नाम्बियाकडनं आपण इंडियामध्ये अराईव्ह केले यांना. ठीक आहे, सो दिस वॉज द जर्नी. त्यानंतर अबाउट द क्युनो नॅशनल पार्क म्हणजे आपण क्युनो नॅशनल पार्कच का निवडला आहे की इथेच का आपण त्यांना रिइंट्रोड्यूस करतो आहे. तर बघा इथे पेरिनियल क्युनो रिव्हर आहे. ठीक आहे, म्हणजे वर्षभर वाहणारी अशी ती पेरिनियल क्युनो रिव्हर आहे. त्याच्यामुळे त्यांना जो त्यांचा हॅबिटॅक्ट आहे, ठीक आहे, म्हणजे चीताचा जो नॅशनल हॅबिटॅक्ट आहे तो इथे मेंटेन राहील. त्यानंतर जिथलं जे काही फॉरेस्ट आहे ते कसं आहे, नॉर्दर्न ट्रॉपिकल ड्राय डेसिडियस फॉरेस्ट आहे. म्हणजे त्याचा जो काही हॅबिटॅक्ट आहे, ठीक आहे, तो इथे त्याला मॅच होतो. त्यानंतर
suitable habitat, protected area and good water management, mostly of open canopy forest and similar to the grasslands. ठीक आहे, म्हणजे ग्रासलँड्समध्ये जो काही टाईपचा जो काही हॅबिटॅट त्याला तिथे लागतो तर तो इथे क्युनो नॅशनल पार्कमध्ये आहे. त्यानंतर बघा adequate prey based which includes the population of wild animals and cheetal and other cattle left behind by the people. म्हणजे काय की प्रे म्हणजे चीताचं नॅचरल इन्स्टिंक्ट काय आहे की तो प्रे करून आपलं जे काही अन्न आहे तो खातो. तर इथे काय आहे की प्रे करण्यासाठी त्याला जे काही लोकल पॉप्युलेशन आहे ॲनिमल्सचं तर ते इथे ॲडिक्वेट आहे. त्यानंतर काय की डिवॉइड ऑफ ह्युमन सेटलमेंट्स म्हणजे क्युनो नॅशनल पार्क एक असं ओनली द नॅशनल पार्क आहे म्हणजे ओनली वन नॅशनल पार्क आहे जिथे डिवॉइड ऑफ ह्युमन सेटलमेंट्स आहेत म्हणजे तिथे ह्युमनचं काहीही इंटरफिअरन्स नाही आहे या पार्कमध्ये. त्याच्यामुळे हे काय केलेलं आहे इथे हा पार्क चूज केलेला आहे. त्याच्यानंतर ऑफर्स द प्रॉस्पेक्ट ऑफ हाऊसिंग 4 बिग कॅट्स म्हणजे इन्क्लुडिंग चीता. देर आर टायगर, लायन, लेपर्ड आणि चीता हा चौथा आहे. ठीक आहे, म्हणजे इथे याच क्युनो नॅशनल पार्कमध्ये लायन आहे, टायगर आहे, लेपर्ड आणि आता चीतासुद्धा आहे. त्याला बिग 4 कॅट्स ऑफ इंडिया असंही म्हणतात. त्यानंतर बघा सिग्निफिकन्स ऑफ रिलोकेशन. तर आपण आत्ताच म्हटलं की 8 फ्रॉम नांबिया. ठीक आहे, त्यानंतर क्युनो नॅशनल पार्कमध्ये आहेत. दॅट इज तर बघा की एस्टॅब्लिश वायबल चीता मेटा पॉप्युलेशन इन इंडिया, फंक्शन रोल ॲज अ टॉप प्रिडेटर. म्हणजे प्रिडेटर आपल्याला जर फूड वेब फूड चेन माहिती असेल ठीक आहे तर हा जो काही पॉईंट आहे ते समजून येतो की काय की फूड वेब आणि फूड चेनमध्ये यांचा टॉप प्रिडेटर म्हणून जो रोल आहे तो इथे मेटा पॉप्युलेशन म्हणजे यांच्या पॉप्युलेशनद्वारे मेंटेन केला जातो आहे. त्यांचं बेटर मॅनेजमेंट अँड रिस्टोरेशन ऑफ वाईल्ड लाईफ हॅबिटॅट म्हणजे जे काही हॅबिटॅट आहे त्यांचं काय इथे बेटर मॅनेजमेंट केलं जात आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा कन्झर्वेशन ऑफ चीताज, प्रे अँड द एंडेंजर्ड स्पीसीज. तर चीताच नाही तर त्यांच्या ज्या काही अदर स्पीसीज आहेत ठीक आहे म्हणजे ज्या एंडेंजर्ड आहेत त्यांचं कन्झर्वेशन केलं जात आहे. त्यानंतर टॉप डाऊन इफेक्ट ऑफ लार्ज प्रिडेटर्स एनहान्सेस अँड मेंटेन्स द डायव्हर्सिटी इन लो ट्रॉपिकल लेवल्स ऑफ इकोसिस्टम. म्हणजे काय की प्रिडेटर म्हणजे चीता जेव्हा त्याचं प्रे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की प्रे करतो ठीक आहे दॅट इज हंटिंग करतो तर तेव्हा इथे काय आहे की जे काही अदर पॉप्युलेशन्स आहेत ॲनिमल्सचे तर ते सुद्धा इथे काय होतं आहे मेंटेन केलं जात आहे. त्यानंतर बघा एनहान्स लोकल कम्युनिटी लाईव्हलीहूड्स थ्रू इको डेव्हलपमेंट, इको टुरिझम प्रॉस्पेक्ट्स अँड कॉन्ट्रीब्यूट टू द क्लायमेट चेंज मिटिगेशन. म्हणजे इको टुरिझम इको डेव्हलपमेंट जे आहे ते इथे आपण काय करू शकतो इथे प्रमोट केलं जात आहे जेव्हा की कम्युनिटी लाईव्हलीहूडसुद्धा इथे मेंटेन केलं जात आहे. त्यानंतर वे फॉरवर्ड. आता आपण चीताजला रिइंट्रोड्यूस केलेलं आहे तर वे फॉरवर्ड की पुढे काय करायला हवं दॅट इज कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट बाय क्रिएटिंग सस्टेनेबल जॉब्स अँड बिझनेस अपॉर्च्युनिटीज टू द लोकल पीपल. म्हणजे काय की तिथल्या लोकांना जे काही अपॉर्च्युनिटीज आहेत लाईव्हलीहूडच्या त्या क्रिएट करून देणं जेणेकरून की त्यांचे जे टोटल लाईव्हलीहूड आहे ते जंगल आणि फॉरेस्टवरती डिपेंड नाही राहणार. जर ते डिपेंड नाही राहिले तर काय होणार की त्यांचं जे काही त्यांचं जे काही इंटरफिअरन्स आहे फॉरेस्ट आणि याच्यामधला तर तो कमी होणार आहे जेणेकरून की काय की मॅन आणि ह्युमन कॉन्फ्लिक्ट मॅन आणि वाईल्ड लाईफचा कॉन्फ्लिक्ट आहे तो तिथे कमी केला जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर रिस्टोरेशन ऑफ पेरिफेरल इकोसिस्टम फॉर एक्सपॅन्शन हॅबिटॅट. म्हणजे जो काही एरिया आहे तो आपण एक्सपॅन्ड करू शकतो का त्याच्या नॅचरल हॅबिटॅटला जसा आहे तसा इंटॅक्ट ठेवून कन्झर्व करू शकतो का किंवा रिस्टोर करू शकतो का. त्यानंतर रेग्युलरली मॉनिटरिंग रिव्ह्यूइंग वेरियस प्रोजेक्ट्स इन्क्लुडिंग प्रे पॉप्युलेशन डिसीजेस अँड इन्सिडेंट्स अँथ्रोपोजेनिक डिस्टर्बन्सेस. तर फक्त रिइंट्रोड्यूस करून नाही चालणार आहे तर तो प्रोजेक्ट आपण त्याला काय केलं पाहिजे मॉनिटर केलं पाहिजे त्या प्रोजेक्टला की पॅथॉलॉजिकल किंवा त्यांच्या प्रेच्या पॉप्युलेशनमध्ये किंवा अदर अँथ्रोपोजेनिक डिस्टर्बन्सेस तिथे काही आहेत का आणि आहेत तर त्याला आपण कसं हँडल करणार आहोत किंवा कसं मॅनेज करणार आहोत. त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट की तिथलं जे काही पॉप्युलेशन आहे किंवा लोकल कम्युनिटीज आहेत त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन काय करायचं आहे आपल्याला मॅन आणि वाईल्ड लाईफ जे आहे किंवा ह्युमन आणि वाईल्ड लाईफ तर त्यांना हार्मनीमध्ये कसं जगता येईल हे पाहायचं आहे. त्यानंतर रेग्युलर इन हाऊस ट्रेनिंग ऑफ द फॉरेस्ट ऑफिशियल्स. म्हणजे जे काही फॉरेस्ट ऑफिशियल्स आहेत त्यांना रेग्युलर ट्रेनिंग देणं या प्रोजेक्टसाठी आणि या प्रोजेक्टला आपल्याला काय करायचं आहे सक्सेसफुल बनवायचं आहे. त्यानंतर फॉलोइंग थ्रू द डिसीजेस स्क्रीनिंग प्रोसेस अँड प्रोटोकॉल्स मॅनेजिंग थ्रेट्स टू फ्रॉम इन्फेक्शन्स. म्हणजे जर नांबिया अशा एका साऊथ आफ्रिकन कंट्रीतनं इंडियामध्ये एशियामध्ये जर त्यांना आणलेलं आहे ठीक आहे तर तिथे डिसीजेस म्हणजे वातावरण बदलल्यामुळे किंवा हॅबिटॅट चेंज झाल्यामुळे पॅथॉलॉजिकल काही इन्फेक्शन्स आहेत का
याचं मॉनिटरिंग करणं आणि त्याचं क्युअर आपल्याला पाहायचं आहे, म्हणजे किंवा क्युअर त्याच्यासाठी आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे, तर दिस वॉज अबाउट द प्रोजेक्ट. तर याचं लोकेशन, याचं इयर्स, ठीक आहे, आणि इथे कोणती अथॉरिटी आहे, दिस इज इम्पॉर्टंट ॲज अन ऑब्जेक्टिव्ह. तर हे आपलं 6th लेक्चर होतं, जिथे आपण काय पाहिलं की कन्झर्वेशनचा जो काही पॉईंट होता एन्व्हायरमेंटमधला, तो आपण इथे डिस्कस केला. त्याच्यामध्ये चीता रिइंट्रोडक्शन, ठीक आहे, म्हणजे चीताची जी काही स्पीसीज आहेत त्याचं कन्झर्वेशन आपण कसं करत आहोत. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटूया. टिल देन थँक्यू.